पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। मात्र त्याआधी त्यांनी सगळे सोयऱ्याच्या मुद्द्यासाठी पुन्हा एकदा उपोषण देखील केलं होतं आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झालेला आहे आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या या दौऱ्यावर असताना इतका मोठा सगळा प्रवास करत असताना जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडलेली आहे आणि आता त्यांना डॉक्टरांकडे नेलं जात आहे आणि त्यांची तपासणी केली जाणार आहे। गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना हा चक्कर येण्याचा त्रास देखील वाढलेला होता। आपली प्रकृती ठीक नाही, मात्र मराठ्यांच्या आरक्षणासाठी म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्र फिरणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। साताऱ्यामध्ये आता जरांगे पाटील यांची ही रॅली पोहोचलेली आहे। साताऱ्यामध्ये पोहोचल्यानंतर जरांगे पाटील हे मराठा समाजाला संबोधित करत असतानाच त्यांची प्रकृती बिघडली, चक्कर आल्यासारखी झाली आणि त्यामुळे ते स्टेजवरच खाली बसले। त्यानंतर आता त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आलेलं आहे। सततच्या उपोषणामुळे आपल्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं। मात्र त्यानंतर सुद्धा त्यांनी शांतता रॅली सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि आता साताऱ्यामध्ये जरांगे पाटलांची ही शांतता रॅली सगळे सोयऱ्याच्या मुद्द्यावरून सरकारला त्यांनी पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे आणि आता जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे। सरकार सगळे सोयऱ्याच्या मुद्द्यावरून जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन सुरूच राहणार असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। त्याचबरोबर विधानसभा निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार उतरवणार असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलंय। या शांतता रॅलीच्या माध्यमातून जरांगे पाटील आपली भूमिका देखील स्पष्ट करतायत। तर भर सभेमध्ये जरांगे पाटील यांना चक्कर आली। तर शांतता रॅलीच्या दरम्यान भोवळ आल्यानंतर जरांगे पाटील यांना आता डॉक्टरांकडे नेलं जाते। जरांगे पाटील यांच्या या रॅलीसाठी असंख्य समाज बांधव या ठिकाणी जमलेले होते। पश्चिम महाराष्ट्राच्या या दौऱ्यामध्ये जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत देखील करण्यात आलेलं आहे आणि आता साताऱ्यामध्ये त्यांची शांतता रॅली। मात्र साताऱ्यामध्ये भर सभेमध्ये जरांगे पाटील यांना चक्कर आली आहे। त्यानंतर त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आलेलं आहे। याआधी जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम देखील दिलेला आहे। सगळे सोयऱ्याच्या मुद्द्यावरून सरकारने लवकर निर्णय घ्यावा असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला। त्यानंतर या रॅलीच्या माध्यमातून समाज बांधवांमध्ये जनजागृती निर्माण करणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं। आज त्यांनी राज ठाकरे फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी संजय सरोदे यांच्याकडे। संजय, आता जरांगे पाटील यांची प्रकृती कशी आहे, त्यांना कुठे आता नेलं जाते? नक्कीच जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा झाला, त्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्र दौरा चालू आहे आणि सारखा रॅल्या दौरा आणि आराम होत नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अगोदरच सांगितलं आहे की त्यांनी उपचार घ्यावे, आराम करावा, परंतु दौरा निश्चित ठरला असल्यामुळे जरांगे पाटील दौरा टाळत नाही आणि त्यांची तब्येत खालावत आहे। सांगलीमध्येही त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते आणि या ठिकाणी भाषण करताना त्यांना भोवळ आली, कारण याचं मागचं कारण त्यांची विकनेस वाढला आहे, त्यांची तब्येत शरीरातली शुगर कमी झाली आणि नेहमी त्यांचा बीपी पण लो असतो। डॉक्टरनी वेगवेगळी सूचना करून सुद्धा जरांगे पाटील याकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना सभा घ्यायचा त्यांचा अट्टास असतो। परंतु या ठिकाणी जरांगे पाटलांना भाषण करता भोवळ आल्यानंतर जरांगे पाटलांना उपचारासाठी या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे। नेमकं त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येणार, ज्या ठिकाणी ते मुक्कामी थांबले त्या ठिकाणी डॉक्टरांचं पथक येणार, हे आपल्याला बघावं लागेल। परंतु जरांगे पाटलांची सध्या स्थिती म्हणजे शारीरिक परिस्थिती नाही की त्यांनी पुढे भाषण करावं, पुढे दौरा करावा, परंतु हे सर्व टाळून ते शरीराला कष्ट देत हे दौरे करत आहेत, परंतु कुठेतरी त्यांच्या तब्येतीसाठी हे योग्य नाही। निखिला, नक्की संजय, त्यानंतर आता जरांगे पाटील काय नेमका निर्णय घेतील? आपला हा दौरा ते पुढे सुरू ठेवतील की काही दिवस आराम करून त्यानंतर पुन्हा एकदा शांतता रॅली काढतील? निखिला, नक्कीच जरांगे पाटलांनी जेव्हा सांगलीमध्ये त्यांना तपासण्यात आलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की दौरा सुरूच राहील, मी पूर्ण दौरा करणार आहे। आता उद्या ते पुण्यामध्ये असतील, नंतर नगरमध्ये आहेत आणि नाशिकमध्ये मोठी त्यांची सभा होणार आहे, त्याच्यामुळे जरांगे पाटील तब्येत खालावली असली तरी हा दौरा पूर्ण करणार आहेत। नक्कीच अशक्तपणा आल्यामुळे जरांगे पाटील यांना आता सध्या
डॉक्टरांच्या पथकाकडे नेलं जात आहे। समर्थकांच्या मदतीनं जरांगे पाटील यांना स्टेजवरून खाली उतरवण्यात आलं। भर सभेमध्ये जरांगेंना इथे चक्कर आली होती।